आणि आपल्याला आपलं स्वतःचं जीवन लक्षात येईल की आपण नक्की कुठे आहोत आणि एवढ्या मोठ्या दरीत आपण काय करू शकतो। आम्ही आज सांदन दरीत आहोत। ही आशियातली सेकंड नंबरची अतिशय खोल दरी आहे। आपलं आयुष्यभराचे सगळे पानं आपली सगळे मागं निघून जातात। नमस्कार, मी ऋतुजा केदार जोशी। आम्ही फर्स्ट टाइम एवढा छान अनुभव घेतो आहे निसर्गाचा। ही आम्ही आज सांदन दरीत आहोत। ही आशियातली सेकंड नंबरची अतिशय खोल दरी आहे। आम्ही फर्स्ट टाइम इको फ्रेंडली कप सोबत इथे आलो आहोत। इको फ्रेंडली कपच्या मार्फत आलो आहोत आणि अतिशय उत्तम नियोजन, उत्तम अरेंजमेंट आणि व्यवस्थित सगळं त्यांनी अरेंज करून आम्हाला अतिशय योग्य पद्धतीने ही दरी दाखवलेली आहे। आता उद्या आम्ही रतनगडला जाणार आहोत, तिथे पण आम्ही वेगवेगळा अनुभव घेणार आहोत। हा आजचा तर अतिशय अद्भुत अनुभव होता आमच्यासाठी। नमस्कार, मी केदार जोशी। मी आणि माझी वाईफ पहिल्यांदाच इको फ्रेंडली कप बरोबर आलेलो आहे। मी सांदन दरीबद्दल खूप ऐकलं होतं आणि व्हिडिओज पण बघितले होते यूट्यूबवर, पण जेवढे आपण व्हिडिओ बघतो तेवढं त्यापेक्षा जास्त आपल्याला इथं एक्सपिरियन्स आल्यावर कळतं। म्हणजे इथं आपण सांदन दरीत येतो फक्त हे एक्सपिरियन्स करायला नाही, पण पाण्यातून चालायला किंवा दगडं कशी आहेत त्या दगडांवर व्यवस्थित पाय ठेवतो का नाही, आपलं पाऊल कुठं पडते आपण बघायला येतो। आणि एकंदरीत आपण जे कॉन्क्रीटच्या जंगलात अडकलेलो आहोत सगळे, त्यापेक्षा आपण इथे येऊन जर एक्सपिरियन्स केला तर आपल्याला खूपच वेगळा अनुभव कळेल आणि आपल्याला आपलं स्वतःचं जीवन लक्षात येईल की आपण नक्की कुठे आहोत आणि एवढ्या मोठ्या दरीत आपण काय करू शकतो। आपण एकदम शून्य, एकदम क्षुल्लक आहोत, छोटेसे प्राणी आहोत। इथं आल्यावर आपल्याला लक्षात येतं आपला जो अहंकार आहे हा आपला सगळा आपण विसरून जातो आणि इथून फक्त 5 मिनिटं बसायचं एका ठिकाणी। आपलं आयुष्यभराचे सगळे पानं आपली सगळे मागं निघून जातात आणि येणारा जे पानं आहेत ते आपण कशी चांगल्या पद्धतीने लिहू हे आपल्याला सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं। धन्यवाद, थँक्यू सो मच।